अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी देण्याच्या निर्णयाला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आता विरोध सुरू केला आहे। मांगी तलावातून पाणी देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी 22 जून रोजी अहिल्यानगर करमाळा मार्गावर मांगी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। तसेच चालू अधिवेशनात पाणी आरक्षण रद्द झाले नाही तर पुढच्या 8 दिवसात कुटुंबांसह आणि गुराढोरांसह मांगी तलावात जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी सर्वानुमते आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या आंदोलनात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून स्थानिक नेते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकाच मंचावर आले होते। या आंदोलनात मांगी तलाव संघर्ष समितीचे सुजित बागल, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य भरत आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष वारे, शेतकरी संघटनेचे अजय बागल, राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, ॲडव्होकेट प्रशांत बागल, शिवशंकर जगदाळे, शहाजी झिंजाळे, राजेंद्र झिंजाळे, दादासाहेब जाधव, निळकंठ बागल, चंद्रकांत काळे आदींसह मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या आंदोलनादरम्यान पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। जलसंपदा विभागाच्या कागदोपत्री मांगी तलावात पाणी शिल्लक दिसत असल्यामुळेच हळगाव महाविद्यालयाला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली। मात्र अधिकाऱ्यांच्या या उत्तरामुळे उपस्थित शेतकरी आणि पदाधिकारी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून आले। अधिकाऱ्यांचे हे कागदी घोडे खोटे असून प्रत्यक्षात लाभक्षेत्रातील स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। तसेच हळगावला पाणी देण्यासाठी जर प्रत्यक्ष काम सुरू झाले तर ते कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाही अशी ठोस भूमिकाही यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली। हळगाव कृषी महाविद्यालय हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने तिथे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मोठी टंचाई आहे। यासाठी यापूर्वी सीना नदीवरील निमगाव गांगर्डे जलाशयातून पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। मात्र काही कारणास्तव तो निर्णय रद्द करून नवीन पाण्याचा स्रोत शोधण्यात आला। त्यानुसार जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने 9 जानेवारी रोजी अधिकृत आदेश जारी करून मांगी मध्यम प्रकल्पातील हळगाव कृषी महाविद्यालयाकरिता 0.4272 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर केले होते। मात्र त्यास आता मांगी तलाव लाभक्षेत्रातील गावातून विरोध होऊ लागला आहे। अगोदर मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करा आणि तलावात पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करा, मगच येथून पाणी दुसरीकडे न्या अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे। मांगी तलावाचे पाणी हळगाव कृषी महाविद्यालयास मिळावे यासाठी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी स्वतः मोठी ताकद लावली आहे। परंतु करमाळा तालुक्यातून या पाण्याला होणाऱ्या विरोधात आता खुद्द सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाचे स्थानिक पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे। एका बाजूला प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून 9 जानेवारीला झालेला मंजुरीचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झालेला करमाळा येथील महायुतीसह सर्वपक्षीय शेतकरी आणि लोकप्रतिनिधी, यामुळे हा पाणी प्रश्न आता चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। या राजकीय आणि सामाजिक पेचातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय तोडगा काढणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मांगी तलाव हा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तो 2-3 वर्षातून कधीतरी एकदा भरतो। या तलावावर हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि कुटुंब अवलंबून आहे। आधीच तलावात 20% गाळ साचल्याने पाणीसाठा कमी झाला आहे। असे असताना स्थानिक शेतकरी आणि पाणी वापर संस्थांना अंधारात ठेवून हळगाव कृषी महाविद्यालयासाठी पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र संघर्ष केला जाईल। जर सरकारला येथून पाणी न्यायचेच असेल तर आधी मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून त्यात 1 TMC अतिरिक्त पाणी सोडावे, अन्यथा पाणी नेऊ देणार नाही असा आक्रमक इशारा मांगी तलाव संघर्ष समितीचे सुजित बागल यांनी यावेळी दिला आहे। स्थानिक शेतकऱ्याने 1 एकरसाठी मंजुरी मागितली तर पाटबंधारे विभाग केवळ 20 मिनिटांची पाणी परवानगी देतो। मग या महाविद्यालयाच्या शेकडो एकर शेतीसाठी पाणी द्यायला कोणत्या ग्रामपंचायतीने किंवा पाणी वापर संस्थेने ठराव दिला? मांगी ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत या पाणी देण्याच्या पत्राला आधीच विरोध केला आहे। तलावातील 85% पाणी सिंचनासाठी, 30% पाणी करमाळा MIDCसाठी आणि 20% पाणी हे इतर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे। म्हणजे 100%पेक्षा जास्त पाण्याचे आधीच वाटप झालेले असताना अधिकारी कागदी घोडे कसे नाचवत आहेत? वरच्या पातळीवर निर्णय होत असताना आमच्या आमदारांना याची कल्पना कशी नव्हती? जर माहिती होती तर त्यांनी जनतेला आधीच का सांगितले नाही असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे। दरम्यान सदरच्या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले। शेतकरी ठाण मांडून बसले होते। आंदोलनकर्त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः आमच्या प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला।
शेतकऱ्यांचा हा वाढता संताप पाहून अखेर आंदोलन स्थळावरून थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांना संपर्क साधण्यात आला. फोनवर बोलताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सर्वांना सोबत घेऊन यातून योग्य मार्ग काढू. आंदोलनाची आवश्यकता भासणार नाही. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन हा मुद्दा थेट अधिवेशनात मांडू. मी नेहमी शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे असे आश्वासन दिले. त्यानंतर तुर्तास हे आंदोलन मागे घेतले गेले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार बैठक होऊन प्रश्न सुटला नाही तर जलसमाधी आंदोलनासह तीव्र लढा यापुढील काळात उभारला जाईल असा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.